जय जय गुरुदेव दत्त. स्वामींच्या कृपेने हे उपाय सर्व कामे मार्गी लावतील. चंपा फुलाच्या कळीशिवाय इतर कोणत्याही फुलाच्या कळी देवाला अर्पण करू नये. कुमोदिनी किंवा कमळाची ही दोनच फुले 11 दिवस ताजी मानली जातात. त्यामुळे ही फुले देवांना तुम्ही अर्पण करू शकता. स्वतःचे घर होण्यासाठी हा उपाय नक्की करा. कोणत्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन नवरा आणि बायकोने एक नारळ ठेवावा आणि नारळ ठेवून प्रार्थना करावी की घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल होवो, कुठलेही अडथळे येऊ देऊ नको आणि घरी निघून जावे. ही गोष्ट कोणालाच सांगू नये. प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण करावे. संकल्पयुक्त जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत. आर्थिक त्रास होत असेल तर तुम्ही शुक्रवारी तूप दान करा, तुमचा त्रास कमी होईल. जर अपघाताची भीती वाटत असेल तर शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात गूळ ठेवून त्याचे दान करा, तुमची भीती कमी होईल. दोन्ही गोष्टी दान करताना तुम्हाला लक्ष्मीचा एखादा श्लोक किंवा मंत्र म्हणायचा आहे. कधी पण थोर मोठ्यांना नमस्कार करताना त्यांना विचारूनच नमस्कार करावा. घरामध्ये खूप मोठ्याने भांडी वाजू देऊ नये, यामुळे घरात दोष निर्माण होतो. उंबरठ्यावर बसून गप्पा मारणे किंवा पैसा घेऊ नये आणि देऊ नये, यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहत नाही. तिन्ही सांजेच्या वेळी दरवाजा लावू नये आणि कचराही काढू नये, घरात लक्ष्मी टिकून राहत नाही. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास चिंता सतावते. पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते. घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून नित्यकर्म आटपून तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्यद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराटी येते. बुधवार हा लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे. या दिवशी कोणालाही उधार उसनवारी पैसे देऊ नये, ते परत मिळण्याची शक्यता कमीच असते. तर हे होते स्वामी समर्थांचे उपयुक्त आणि उपयोगी उपाय. जय जय गुरुदेव दत्त.